मुंबई उपनगरातील सुमारे 22,000 झोपडपट्ट्या या दरडीच्या धोकादायक भागात आहेत। प्रशासनाकडून संभाव्य दरड कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उपाययोजना न केल्यामुळे आता तेथील घरांवर मृत्यूची टांगती तलवार लटकताना दिसून येत आहे। पवई येथील IITच्या म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अभियंत्यांनी 2010 साली धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते। IITने या सर्वेक्षणाचा अहवाल 2011 साली म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळांकडे सादर केला होता। या अहवालानुसार 9 मीटर उंचीपर्यंत संरक्षण भिंती उभारण्याची शिफारस करण्यात आली होती, तर 9 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या ठिकाणी कोकण रेल्वेच्या धर्तीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले होते। परंतु अद्याप सरकारकडून या अहवालावर कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आलेली नाही। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या अनास्थामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे।